राम राम मंडळी. कलम 302 विलॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. आज पारनेर तालुका आणि जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणची समाजाची आता हे चाललंय सगळीकडेच, पण काय परिस्थिती काय घटना घडली आपण बघू. आजच्या एपिसोडमधून ज्याच्या पाठीपुटी आहेत लिकी बाळा यांनी विशेष लक्ष द्या, काळजी घ्या. काय करावं लागेल तुम्ही जितकं सांद सोडताना, सांद सोडली ना तुमचा घात झाल्याशिवाय राहणार नाही. आता मी महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी फिरत असताना गरिबीमुळं परिस्थितीमुळं मुलीला सायकल घ्या. जत्रा सण वार यात्रा कुत्रा साजरा करू नका, पण पोरीला 1500ची जुनी का होईना सायकल घेऊन द्या. आणि तिच्या ज्या मैत्रिणी आहेत तिला पण सांगा, मुलींनी एकटी किंवा दुसरी शाळेत पाठवू नका, ध्यानात ठेवा. ग्रुपनी जाऊन द्या, एस टीची सोय का बघा, पास काढून द्या. शक्य तुम्हाला जर असेल स्वतः शक्य असेल तर शाळेत सोडायला जाणं, तिथून परत पाठीमागेनं, अशा प्रकारचा कार्यक्रम करा. पण आता काळ बदललाय, वेळ काळ बदलली, मुलीला एकटं सोडू नका. काय गाठ नाही तुम्हाला सांगतो. ही जे पारनेर आहे त्या पारनेरमध्ये आता पारनेर बऱ्याच गोष्टींनी फेमस झाले, म्हणजे थोडंसं नाव खराब झालं. सिस्पे प्रकरण, पैसे लुटण्याचं, हे त्या ठिकाणी घडलं होतं. त्याच्यानंतर ड्रग प्रकरण घडलं होतं. आधी एक मारा सापडला, पाठीमागं आपण सापडलं, ती अल्पवयीन मुलीचा अत्याचार करताना ते प्रकरण घडलं. असा विषय. हे जे प्रकरण हे थोडं वेगळ्या स्वरूपाचं आहे आणि हे कॉमन सगळीकडे, नुसतं पारनेरचं नाव घेऊन उपयोग नाही. हे महाराष्ट्र सगळीकडे ही परिस्थिती आहे. ही नवीन नवीन कवळी फुटलेली जी पोरं आहेत ना, मिसरूट म्हणा, खालची वरची केस म्हणा, हे ऐकत नाही आईबापाचं. लक्षात घ्या, ह्यांची मित्र असतात 4-5. बुलट, फटाकडे फोडणे, हे करणे, केक घेणे 100-200 रुपयाचा, खाणे नाही बरं का, ते एकमेका तोंडाला चोळणे, फेकून मारणे, अंडी उकडून अंड खायचं, व्यायाम करायचा, हे नाही बरं का, अंडी एकमेकाला मारणे, ह्या हू, अश्लील फिल्म पाहणे, ह्यांचं एक वेगळं जग आहे. बरेच जण विशिष्ट प्रकारच्या सिगरेट ओढीतात, तिथून सुरुवात होते, ध्यानात ठेवा. बरेच जण लाल मोताने सुरुवात करतात, मग बियर आणि मग क्वार्टर, इथपर्यंत जातात. हे सगळं. आणि त्यांच्या हातात जेव्हा येईल सत्ता, त्यावेळेस असलेली जमीन घर हे फुकून टाकणार, ध्यानात ठेवा. वेगवेगळ्या गेम खेळणार मोबाईलवर, हे कंगाल होणार, काही मारणार, काही लिव्हर फुटून मारणार. हे नष्ट आहे. आता तिथून पुढे पिढी नाही भाऊ, वाडवडिलांनी ठेवलंय. ह्या फेजमधून मुलांना जाऊ देऊ नका, पालकाला विनंती. आणि मुलांना कोण असतील त्यांनी लक्षात ठेवा, आपण कोण आहे बाबा, आपली परिस्थिती काय, आपली लायकी सगळ्यात आधी करा. मी आमका तमका, मी भारीतला मोबाईल वापरतो, लाख रुपयाचा, कोणी खात नाही तुझ्या मोबाईलला. तू अंडरपॅन्ट किती दिवसांनी बदलतो हे महत्वाचं आहे. फार बिळ पडल्यावर बदलतो का काय, किती रुपयाची घेतो हे महत्वाचं आहे. लायकी तापसायची स्वतःची, की 1 महिन्यात मी किती पैसे कमावतो, ही आपली झाली लायकी. लक्षात घ्या, काय असन ते. मग ते जास्तीत जास्त पैसे कमावण्यासाठी प्रयत्न करायचा. आपल्या जवळचे जे नातेवाईक, रक्ताचे नातेवाईक नाही, घरातले आई वडील भाऊ बहीण जे कोणी असतील ते, ह्या सगळ्यांना अभिमान वाटन असं करायचं. हे तुमचे जवळचे लोक आहेत. बहीण असं बारके असन तिचं लाड पुरवा, त्याला चांगल्या ठिकाणी शिक्षणाची सोय करा, चांगलं वर संशोधन त्यात बावा. आई वडील काय तिच्या आयुष्यभर जन्माला जात नाही. आई वडिलांनंतर तिचं संरक्षण जबाबदारी आपली, लक्षात घ्या, भावाची. ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत ह्याच्यात. आता इथं काय झाले नेमकं तुम्हाला सांगतो. कान्होर पठार या ठिकाणी घडलेली घटना. 2 मुली आहेत, एक 10वीला एक 8वीला आहे. आणि अशा केसमध्ये नाव ओपन नाही करत कधी, म्हणजे तो कायदेशीर गुन्हा आहे, लक्षात घ्या. शाळा सुटली 12:30ला, मुली 3 वाजता घरी आल्या. मग म्हातारी कडक होते. आईने विचारलं, तुम्ही एवढा वेळ उशिरा का आले असं तसं. मोठी गप बसली, 1 नाही 2 नाही, घाबरल्यासारखी जरा. पण बारकीनी तोंड उघडलं. बारकी म्हणली, ती गावातल्या पोरांनी आमचं फोटो काढलं ना, असं केलं तसं केलं. हिला अवघड बरं का. आईला कोण पोरं काय ते नाव सांगितलं. ते नाही का विशालन, ते प्रथमेशन, ते त्यांनी छेडछाड केली, बरं जबरदस्ती फोटो काढलं, मला इथं दाबलं, हे केलं ते. असं आहे प्रकरण. किती गंभीर आहे. आईच्या लक्षात आलं. बापाला कॉपच्यात घेतला. काय चाललंय, काय म्हणतात पुरी, ती तुम्ही
तक्रार दाखल करायची. गेले पोलीस स्टेशन, तक्रार दाखल केली सदर मुलांच्या विरोधात. पोलीस ॲक्शनमध्ये आले. त्यांनी घेतले बोलवून, कोण आहे काय आहे, मोठीला बोलतं केलं. आईची एक तक्रार आधी छेडछाडीची आली की बोलावलं हॉटेल ह्याच्यामध्ये, देवळात ये, अमकं ये तमकं ये गावातल्या पोरांनी. आणि आम्ही शाळेत चाललो होतो. मग ते कारमधून आले आणि मग त्यांनी दोघा जणांनी जवळ जाऊन असं मला धरलं आणि एक जण नुसता फोटो काढीत होता. आणि त्या फोटोच्या आधारे त्यांनी ब्लॅकमेल करायचा प्रयत्न केला. वडिलांनी 4-5 दिवसानंतर अजून एक तक्रार दाखल केली कायदेशीर. ती तक्रार फार भयंकर स्वरूपाची होती की वडिलांच्या तक्रारीनुसार अनिल प्रसाद विशाल प्रथमेश यांनी 3-4 जणांनी मोठ्या मुलीवर अत्याचार केल्यात. बघा, 15-16 वर्षाची मुलगी म्हणजे पोस्को बिस्को किती खतरनाक लागतो तुम्हाला माहिती नाही. लय अवघड आहे कायद्याचं. नुसतं अत्याचार नाही, पोस्को लय बेकार आहे. जामीन फिमीचा असला विषयच नाही. अख्ख्या आयुष्याची रांगोळी मला पोस्को लागला. आणि आता ते आरोप केले तर म्हणले आता ते त्यांची तयारी असली पाहिजे की ते झालेत का नाही बघण्याची. मग त्याला ते मेडिकल केलं पाहिजे. ते कायद्याचा भाग आला तो, झाले का नाही काय सगळं. पण काही मुलं अल्पवयीन आहेत, काही मुलं सज्ञान आहेत. मला एक कळत नाही ह्यांचं आयुष्य किती पुढं जायचे, मोठं जायचे. असे काही छपरी गुंड किंवा काही नेते हे यांचं सिम्बॉल, आमकं तमके गुंड बिंड. साऊथचे चित्रपट बघायचे काय, ते साऊथवाले तर झाले इतकं हरामीचे चित्रपट बनवतात तुम्हाला सांग, त्यांच्या भाषेत असतात. ते डबिंग करताना आहे का, ती आपल्या पुण्याचं नाव, नाशिकचं नाव घेतात डायरेक्ट. काय संबंध आहे आपलं नाव घ्यायचं महाराष्ट्राचं. पिक्चर तुम्ही डबिंग करताना पुण्यातल्या आवाळवाडी, वाघोली, तुमचं चंदननगर, पलीकडं हडपसर या ठिकाणी राहतो. ही चित्रपट तुम्ही नीट निरीक्षण करा चित्रपटाचं. पैसा धंदा करणार तुम्ही, आमच्या राज्याचं नाव खराब करायचं काय कारण आहे यांचं. अशी नावं घेतात. हां, हे चुकीचं आहे, ध्यानात ठेवा. आपण एक मराठी माणूस म्हणून याच्या विरोधात बोललं पाहिजे. आमची बदनामी करायचं नाही. एक तर वैतागलोय ते UP बिहार यांनी त्यांच्या अनेक कारनाम्यांनी. इथं बाया पुरी काही गमाली इकून इकायला येणारे लोक बाई पळून नेतात तुम्हाला सांगतो. आणि अजून एक तुमच्या मला सांगायचं होतं, खऱ्याला खरं खोट्याला खोटं. एक सत्य गोष्ट सांगतो, भारतीय जनता पार्टी देवेंद्र फडणवीस पासून अमित शहा पासून सगळे यांनी एक निर्णय घेतात त्याचं मी मनापासून कौतुक करतो. धर्मांतर विरोधी कायदा. कारण मी स्वतः समाजाशी कनेक्ट असलेला माणूस आहे. मला माहिती त्याची जळ किती आणि हा कायदा किती महत्वाचा आहे. हाताचे 5 बोटं सारखी आहेत का, नाहीत. हा, धर्मांतर विरोधी कायदा हा सगळ्या इतर धर्माला लागू होणार आहे. तुम्ही फक्त माझं तुझ्यावर प्रेम आहे, तू 18 पूर्ण आहे, मी 21 पूर्ण आहे, चल लग्न करू. नाही, हिंदूंच्या दृष्टीने फार महत्वाची गोष्ट आहे. आणि मी बाकीच्या गोष्टी त्यांना लावू ठेवतो, पण जे चांगलं आहे त्याचं कौतुक केलं पाहिजे. हा, कारण आपण काय आहे ते रिअल सत्य मांडायचं. देवेंद्र फडणवीस सकट सगळ्यांचा अभिनंदन की हा कायदा लवकर अस्तित्वात झाला पाहिजे. आपल्या हिंदूंच्या मुली बऱ्याच वाचतील या कायद्यावर. हा, एकाएकी असं कोणी लग्न करू शकणार नाही. आता त्यासाठी परवानगीची आवश्यकता घ्यावा लागणार आहे. हा, जे चांगलं ते चांगलं, आणि मग ते त्यांनी वाईट केलं ते वाईट बी आपण सांगतोच असं. पण चांगल्याला न्याय दिला पाहिजे आणि चांगलं टिकलं पाहिजे असा विषय. हा जे निर्णय घेतला 1 नंबर आपल्याला तर पाटला बा. हा, मग मी हे मताचा माणूस आहे की आपल्या चुलीचं लाकूड आपल्याच चुलीत जायला पाहिजे. हा, आणि एवढंच नाही, मी त्या जातीपातीत सुद्धा आहे ना, म्हणजे समजा पाठीमाग किंवा कधी ते प्रयत्न करतो ना की लग्न जमवण्याचा, त्या समाजाची मुलगी ना ती त्याच समाजात गेली पाहिजे असा माझा प्रयत्न असतो. काही प्रॉब्लेम येत नाही बाकीचं. कारण आपण अजूनही हे आपलं कमीच आहे. तुम्हाला जाती व्यवस्था बिनधोकपणे अजूनही नांदते आहे. जातीवाद आहे, ध्यानात ठेवा. जाऊ द्या म्हणून द्या. हे घटनेचं काय झालं बघू, अत्याचारच केलं बा 2-3 जणांनी माझ्या मुलीवर. अशा प्रकारची तक्रार वडिलांनी दाखल केली. मग आता ही प्रायमरी स्टेजला केस आहे. पोलीस तपास चालू आहे आणि त्यातून योग्य ते निष्पन्न होईल याची मला खात्री आहे. काही असू द्या, फक्त तुम्ही या गोष्टीत एक लक्षात घ्या, गरिबीला लाज नसती, व्यसनदिनता आहे बऱ्याच जण. मुलगी आपली 5वी-6वीला गेली, ते शिक्षण तर कमी बंद करू शकत नाही, पण ती ग्रुपने कशी जाईल किंवा एसटीचा पासचा किती खर्च आहे. सगळ्यात महत्वाचं म्हणजे गरिबासाठी जातो. मोठ्याची स्टाईलमध्ये ती पैसे इंग्रजी मिडियम जातात त्यांचं नाही होत, त्याचं आपलं काय म्हणणं नाही. ते पांडुरंगाने ती कमावतात ती त्यांनी करावं. पण
गरिबांनी मुलगी एकटी किंवा दोघीच जाणार नाहीत, कारण काळ तितका चांगला राहिलेला नाही आता. पाय नाही गेले पाहिजे, 2 किलोमीटर 5 किलोमीटर 7-7 किलोमीटर मुलीला चालत जावं लागतं, मुलांना चालत जावं लागतं. त्याच्यामुळं सायकली घेऊन द्या. आता सायकली वाटप बऱ्याच ठिकाणी होतं, त्याच्यात पण विमान गेलं काय इकडं मग बॉम्ब टाकाय काय आमच्या अमेरिकेत असू शकतं, सांगता येत नाही. ही सायकलीची आवश्यकता गरजेची आहे. मुलींना एकटं सोडू नका, मुलींच्या आयांनी लक्ष द्या, वडिलांनी लक्ष द्या, नाही तर अशा प्रकारच्या गंभीर घटना इथून पुढे वाढणार आहेत, ध्यानात ठेवा. आणि पोलीस तरी कुठं कुठं लक्ष देतील हो. प्रत्येक शाळेत जर पोलीस ठेवायचे म्हणजे तेवढे पोलीस बल सुद्धा नाही आपल्याकडे, लक्षात घ्या. शाळा भरते वेळीस आणि शाळा सुटते वेळीस रोड रोमिओ ते लालमुत पिणारे ती अशी अशी फिरत असतात बघा, कधी कधी स्टाईल मारीत. हे कसं असतील फिल्म बघून ते करतात, पण त्यांच्या काही गोष्टी आणि काय काय ते चांगल्या पोटऱ्याचा असतो. हे बोरं पिकली मग आमचं पोरगं खडं मारणारच. यांना सुद्धा कधी ग्रामपंचायतला उभा राहता निवडून नका देऊ, ध्यानात ठेवा. ह्या अवलादीचा समाजाची जबाबदारी. तुम्ही जेवढं डिलस वाढताना तेवढी ही लोक तुमच्या बोकांडी बसल्याशिवाय राहणार नाही, ध्यानात ठेवा. समाजाने काय तुम्ही का म्हणला ही तमकीने 1000 रुपये रोज सोडला, तू 2000 रुपये देतो का तर तुला मत देतो, तुमचं सुद्धा पुरवाटलो होणार, ध्यानात ठेवा. काय आता घेती देती ते नरकाशी जाती, जाऊ दे, आपल्याला काय घेत नाही. अशी राही आमच्यासारख्या बॉम्बलायचं का नाही, बॉम्बलतो. सावध सुरक्षितपणे प्रपंच करणं तुमची जबाबदारी. 2026-2027 अतिशय घातक आहे. म्हणजे पटलं तर घ्या, नाही तर सोडून द्या. रामकृष्ण हरी माऊली.